आता पहिले आपण दादा आज एअर शोला तुम्ही हजेरी लावली का? भारतीय वायुदलातर्फे हा सूर्यकिरण एअर शो आयोजित करण्यात आला होता. कुटुंबासह उपस्थित अतिशय होता. शुभ दिवस 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जन्मदिनांक, त्याच्यासोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस साहेबांची ही जयंती, या शुभ दिवसाचं औचित्य साधून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून, जलसंपदा मंत्री महोदयांच्या माध्यमातून आणि नाशिक प्रशासनाच्या वतीने आज नवकिरण एअर शो आपल्या नाशिककरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा शो या ठिकाणी संपन्न झाला. मी भारत मातेच्या या सर्व पायलटांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. अतिशय चित्तथरारक, डोळ्याचे पारणे फिरणारे शो कसरती त्यांनी या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. नाशिककरांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे या शोला प्रतिसाद दिलेला आहे. भारत मातेचा जय जयकार आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. बदलापूरमध्ये भास्कर जाधव म्हणालेले आहेत की शिंदेंनी ठाकरेंना मुंबईसाठी पाठिंबा द्यावा, मुंबईच्या महापौर पदासाठी. हीच खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली असेल. त्यांना माझं सांगणं राहील की खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आज जन्मदिनांक आहे आणि अशा या शुभ दिवशी ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अनेकदा अनुभूती पण दिलेली आहे. मग विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, आणि म्हणून उलट त्यांनीच आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. दादा नाशिकमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. खर तर या सगळ्या नाही, निश्चितपणे या अतिशय निषेधार्ह घटना आहेत आणि म्हणून पाठीमागच्याही काळामध्ये ज्या काही अशा दुर्दैवी घटना झालेल्या, आणि म्हणून शासन पातळीवर आम्ही विनंती करतो आहोत की लहान बालकांच्या संदर्भामध्ये जर अशा दुर्दैवी घटना घडत असतील तर त्याला एक कायद्याच्याच माध्यमातून फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली जावी आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारचं एक प्रारूप कायदाच त्या ठिकाणी झाला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे करतो आहोत. स्कूल बसमध्ये हा प्रकार घडलेला आहे. मागच्या काळात देखील आपण शिक्षण विभागाचे खातं आपल्याकडे आहे. शाळकरी मुलींच्या बाबतीत या सगळ्याच्या संदर्भात काही त्या ठिकाणी विद्यार्थिनी असतील तर महिला एक तिथे व्यवस्थापक असलं पाहिजे. ते जे कोण वाहन चालक असतील त्यांचं संपूर्ण रेकॉर्ड पोलीस विभागाकडे असलं पाहिजे. आणि आणखी याच्यामध्ये काही चांगल्या सूचना आपल्यासारख्याच्याकडनं घेऊन त्यामध्ये आणखी कठोर नियम कसे करता येतील त्याचा विभाग गांभीर्याने विचार करेल. ही शाळा या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. आपला विभाग या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने लक्ष घालतो? काल ही जी काही दुर्दैवी घटना झालेली आहे त्याची माहिती विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे. ते जो काही नराधम आहे त्याला पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी त्या नराधमावर केली जाईल. काय आपण कारवाई करणार शाळेवर? काल ही घटना झाल्याच्या नंतर तात्काळ विभागाला त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. मला वाटतं की आज त्याचं संपूर्ण माहिती उपस्थित झाल्याच्या नंतर जर अशा काही गंभीर गोष्टी असतील तर आणखी कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. भास्कर जाधव म्हणाले